पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील कासारवाडी भागात विकास कामांबाबत व येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधण्यात आला। यावेळी काही स्वर्गीय राजाराम लांडे क्रीडा संकुलाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले। चालण्यासाठी ट्रॅक, क्रिकेट नेट व बॅडमिंटन हॉल उभारल्यानंतर परिसरातील युवक आणि नागरिकांना उत्तम सुविधा मिळाल्या आहेत। या कामासाठी माजी नगरसेवक श्याम लांडे यांचे नागरिकांनी आभार मानले। येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी मनीषा लांडे यांच्याकडूनही अशीच विकास कामांची अपेक्षा व्यक्त करत त्या निश्चितपणे निवडून येतील असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। ताई, काय सांगाल, आज तुम्ही या प्लॅटफॉर्मवर प्रॅक्टिस करताय, चालण्यासाठी येत आहे, हा जो ट्रॅक आहे याची पहिली दशा काय होती, आताची दशा कशी आहे आणि याचं सगळं श्रेय कुणाला जाईल? हे सगळं श्रेय मनीषा ताईंनाच आहे। त्यांनी खूप चांगला ट्रॅक बनवलेला आहे। पाऊस असो ऊन असो, एकदम स्वच्छता पण खूप छान आहे। इथं मुलांना खेळायलाही खूप छान खेळतात मुलं। इथं सिक्युरिटी पण खूप छान आहे। फक्त एक एवढंच आहे की स्पोर्ट्स अकॅडमी पाहिजे। कासारवाडीमध्ये ती नाही आहे मुलांसाठी, ट्रेनर नाही किंवा काय, थोडंसं ते हे करायला हवं आहे। बाकी खूप छान आहे आणि लेडीज म्हणून मनीषाताई खूप छान काम करतात। आम्ही त्यांना सपोर्ट करू। आणि हा प्लॅटफॉर्म आम्हाला दिला। वॉकिंग ट्रॅक आहे, मुलांना खेळायला ग्राउंड आहे। मी माझ्या मुलांना रोज घेऊन इथे येते। उन्हाळा असो पावसाळा असो, आम्ही सिक्युअरली इथं चालू शकतो आणि मुलं पण एकटे पण येऊ शकतात, असे सिक्युरिटी इथं असते। सिक्युरिटी गार्डसुद्धा असतात। तर आम्ही त्यांचे फार आभारी आहोत आणि यावेळेला मनीषाताई लांडे ह्या उभ्या आहेत, तर आमचा सहकार्य त्यांना पूर्ण असेल, त्याबाबत त्यांना धन्यवाद। थँक्यू। तसेच तुम्हाला ट्रॅक उपलब्ध करून दिला आहे, याबाबत काय माहिती द्याल आणि काय नगरसेवकाकडून अपेक्षा असतील? छान आहे, हे छान आहे चालायला। पावसाळ्यात उन्हाळ्यात नेहमीच चालायला चांगलं वाटतं आणि याच्यापेक्षा अजून चांगली करावं त्यांनी, असं आमची इच्छा आहे।